पोलीस भरती संदर्भात आझाद मैदानात गेल्या काही तासांपासून आंदोलन सुरू असलेलं बघायला मिळतं आहे आणि इथे सुषमा अंधारे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आपण बघतोय की त्यांची खरं तर स्थिती जी आपण बघतोय की त्यांची तब्येत अतिशय डाऊन झालेली बघायला मिळते। आपल्यासोबत स्वतः सुषमाताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। ताई, गेल्या अनेक तासांपासून तुम्ही उपोषणाला आहात, काय नेमकं म्हणणं आहे? पोलिसांबरोबर चर्चा झाली आहे का? होम मिनिस्ट्रीशी काही बोलणं झालंय का? 36 तास आता उलटून गेलेत, दुसरा दिवस आहे, मी पाणी घेणार नाही। माझं साधं म्हणणं आहे, राज्याच्या गृह खात्याच्या महासंचालक रश्मी शुक्लाजी यांना तुम्ही 2 वर्षाचा वयवाढ दिली की नाही? तुम्ही अजित डोवालांना 7 वर्षाची वयवाढ दिली। एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीच्या प्रमुखांना तुम्ही 1 वर्षाची मुदतवाढ दिली। आयबीचे प्रमुख पवनकुमार डेड्डा त्यांना पण तुम्ही वयवाढ दिली। अहो, ज्यांनी एक टेन्युअर उपभोगला, ज्यांच्या फॅमिलीत सेटल झाल्या, तुम्ही त्यांना देता वयवाढ, आणि ज्यांची कुटुंब रस्त्यावर आहेत। सरकार एकीकडे म्हणतंय लाडकी बहीण, अहो लाडक्या बहिणीची लेकरं इथं पावसात भिजायला लागलीत की द्या की यांना वयवाढ। ही लेकरं आमदार खासदाराची नाहीत, पोलीस भरतीची तयारी करणारी लेकरं आमदार खासदार जहागीरदार करोडपती ह्यांची लेकरं नसतात, मंत्र्यांची लेकरं नसतात। ही लेकरं कष्टकऱ्याची आहेत, कामगारांची आहेत। मुख्यमंत्री शेतकऱ्याचं पोरग आहे की नाही? मग शेतकऱ्याच्या पोराला, ह्या शेतकऱ्यांच्या पोराबद्दल संवेदना वाटली पाहिजे, एवढं साधं म्हणणं आहे माझं। त्यांनी संवेदना बाळगावी, आमचं नम्र निवेदन आहे। आम्ही जातीचा विषय काढत नाही, धर्माचा विषय काढत नाही, आरक्षणाचा विषय काढत नाही, नोकरी सुद्धा द्या म्हणत नाही हो तुम्हाला। म्हणणं एवढंच आहे की डिसेंबर 2022चा तुमचा GR होता, आशा सोडली होती लेकरांनी। तुम्हीच 3 मार्चला GR काढला। 3 मार्चला GR काढून तुम्ही काय म्हणलात की डिसेंबर 2023चं वय धरलं जाईल, पण एप्रिल मेला निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, तुम्हाला तुमची निवडणूक महत्त्वाची वाटली, आचारसंहितेत भरती होत नाही म्हणलात आणि तुम्ही वेळ घालवलात। आम्ही काय करणार? त्याला दोष पोरांचा नाहीये, या पोरांना भरती प्रक्रियेला सामोरे जायची संधी द्या। लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी याच्यात जर ही लेकरं बसत नसतील, बात करा। आम्ही शिफारस करतोय का? नाही। आम्ही दबाव आणतोय का? नाही। सरळ साधी मागणी आहे, भरती प्रक्रियेला सामोरं जायची संधी द्या। 2 लाख लेकरांना फटका बसलाय ताई। 2 लाख लेकरं म्हणजे 2 लाख कुटुंब, म्हणजे 15 ते 16 लाख लोकसंख्या। एवढ्या लाडक्या बहिणींचं कशाला पाप घेताय? मगापासून आयुक्ताला सांगतोय, आयजीला सांगतोय, अहो साहेब तुम्ही 1500 रुपये नका देऊ लाडक्या बहिणीला, 15 मिनिटाचा वेळ द्या, बस 15 मिनिटाचा वेळ द्या म्हणणं समजून घ्या, संपला विषय। ह्या बहिणी लाडक्या नाहीत का? कुठून आली ग माई तू? नाशिक। गोंदियावर। ही गोंदियावर आली। कुठून आली बाई तू? तू कुठून आली बाई? अमरावती। तू कुठून आली? सिन्नर। कुठून आली? रत्नागिरी। तू कुठून आली? बाई? रायगड। तू कुठून आली? गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, इथून लेकरं ही पावसात भिजायलीत। ह्या लाडक्या बहिणी नाहीत का? लाडक्या बहिणीनो काय पाहिजे? 1500 रुपये पाहिजे का? आमच्या मनगटात ताकद आहे, 1500 रुपयाची खैरात नको, मनगटात ताकद आहे, संधी द्या, संपला विषय। हा विषय खरं तर काही दिवसांपूर्वी शंभूराजे देसाई यांच्याकडे पण मांडला होता आणि त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला होता आणि लवकरच निर्णय घेणार असं सांगितलं होतं मुलांना। अहो ताई, पोटात दुखायलंय हो, तुम्ही कान नाक घसा तज्ञाकडे कसे पैन येताय? आम्हाला आमची पोट दुखायलंय ताई। अहो शंभूराजे देसाईंचं खातं एक्साईजचं आहे ताई, आम्ही गृह खात्याच्या भरतीबद्दल बोलतोय। शंभूराजे देसाईजींना त्यांच्या स्वतःच्या खात्याचे प्रश्न सोडवता येत नाही। राज्यातल्या ड्रगचं काय ते बघा म्हणा आधी। राज्यातला प्रश्न ड्रगचा त्यांनी सोडवला तरी आमच्यावर उपकार झाले।
इल्लीगल पब बार जरी त्यांनी बंद केले ना तरी उपकार झाले. शंभूराजे देसाईंना स्वतःच्या खात्याचे प्रश्न सोडू द्या. हा प्रश्न गृह खात्याचा आहे, गृह खात्याला सोडू द्या. गृह खातं वेळ देत नाहीये का? कारण विधान भवनही चालू आहेत, अनेक प्रश्न उपस्थित करतात आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सरकार पुढे येतं. ताई, काल CM DCM दिवसभर सेशनमध्ये होते, संध्याकाळी क्रिकेटर्सची ॲक्टिव्हिटी होती. ते पण आमचे खेळाडू आहेत, आमच्या देशाचा अभिमान आहे, त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. आमच्या आधी दिला, आमची काही हरकत नाही. त्यांनी आज वेळ द्यावा. सेशनमध्ये आहेत का? हरकत नाही. सेशन झाल्यावर द्यावा. हाऊसमधनं आल्या उद्या द्यायचं आहे का? उद्या द्यावा. का मी फार त्रासदायक वाटते म्हणून मला तंग, माझी तब्येत बिघडून बरं वाईट व्हावं ही इच्छा आहे का सत्ताधाऱ्यांची? तसं करा बाबा. तसं केल्यावर जरी तुमचं जर समाधान होत असेल आणि तुमच्या संवेदना जाग्या होणार असतील, हरकत नाही. पण तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी ॲडिशनल CPशी बोललात, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? मी ॲडिशनल DG वटकर साहेब मला भेटू इच्छितात असं मला शहाजी उमाप साहेबांनी सांगितलं. शहाजी उमापजी या अधिकाऱ्यांना आम्ही अधिकाऱ्यापेक्षा वर्दीतला माणूस म्हणून बघतो. त्यांच्याबद्दल कमालीची आपुलकी, आत्मीयता, आदर आहे. त्यांनी सांगितलं की आपण वटकरजींना भेटा. मी का भेटू? कारण असं आहे की म्हणजे मी लहान माणूस आहे, वटकरजींना भेटायला अडचण नाही. पण माझी अडचण ही आहे की शासन निर्णयात बदल करायचा अधिकार ADGला नसतो. आम्ही काही कॉप्या करून पास झाला नव्हता, अभ्यास केलाय. शासन निर्णयाच्या संबंधाने निर्णय घेण्याची अथॉरिटी जी आहे आयदर त्या खात्याचा मंत्री किंवा त्या खात्याचा सचिव, दोघं कुणी असतील तर भेटतो आम्ही. काय आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला काय कुठलाही काही आमचा अहंकार नाही, काय नाही. लहान माणसं आम्ही. आणि दुसरी एक गोष्ट, कोण होता रे तो आमदार? काय माननीय संजय शिरसा असंच काहीतरी शिरसा. तर त्यांना हे जे विरोध सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी जरा सेन्स ठेवून बोलावं. माझं वय पोलीस भरतीला भरते का नाही ह्याच्यावर टिप्पणी करणं म्हणजे तुम्ही या सगळ्या लेकरांची टिंगल उडवणं आहे. तुम्ही यांच्या भावनांशी खेळणं आहे. यांच्या आयांच्या डोळ्यात जी स्वप्न येतं त्यांच्याशी खेळणं आहे तुम्ही. मला माझ्यावर शेरेबाजी नंतर करा, आधी हा प्रश्न सोडवा. त्या शेरेबाजीची उत्तरं राजकीय आखाड्यात द्यायला मी फार खंबीर आहे. मी इथे अत्यंत संविधानिक मार्गाने बसली आहे. सहनशक्तीचा अंत बघू नये. होम मिनिस्टर त्यांच्याच खात्यासंदर्भातल्या प्रश्न सोडवायला अपयशी ठरतं असं वाटतं तुम्हाला? नाही, आता ते हे बघायला लागेल आपल्याला की ते वेळ देतात की नाही देतात. कारण माझा विश्वास आहे की देवाभाऊ सिन्सिअरली बघतील. देवाभाऊंनी बघावं. ते देवाभाऊ सगळ्याच बहिणींची काळजी घेतील. सगळ्या बहिणी लाडक्या आणि मी काही दुडकी आहे वैयक्तिक. माझी पण काळजी घ्यावी त्यांनी. 7 तारखेला भरती आहे ताई, आज 5 तारीख आहे. निर्णय आज किंवा उद्या व्हायला पाहिजे. पुन्हा काय उपयोग आहे? घडी गेली की पिढी जाते. नंतरच्या 9,000 करतो काय, नंतरच्या 9,000 करतो. आता का करत नाही तुम्ही? मग तुम्ही निवडणूक 5 वर्षांनी लढा, आता नका लढू. काय होते मग? असं नाही जमत. त्यांनी आता काय तो निर्णय दिला पाहिजे. आपण बघतोय की या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आज किंवा उद्या जो आहे तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण हा प्रश्न जो आहे तो लाखो मुलांचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. अनेक मंत्र्यांनी वेगवेगळी आश्वासनं दिली, मात्र आश्वासनांची पूर्तता अद्यापही केली गेलेली नाहीये. जर लाडक्या बहिणी संदर्भात योजना सरकार लागू करत असेल तर मग पोलीस भरतीच्या या ज्या महिला आहेत या लाडक्या नाही आहेत का, असा सवाल देखील त्यांनी या निमित्तानं विचारलाय. कॅमेरापासून अनुपसह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.